या व्हिडिओसाठी आपल्याला प्रश्न असा दिलेला आहे की जर x बरोबर 5 हे kx वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत काढा। आपल्याला इथे या वर्ग समीकरणाचे एक मूळ दिलेले आहे x बरोबर 5 आणि मग त्यावरून आपल्याला k ची किंमत शोधायची आहे। मग इथे काय करायचं, दिलेले जे वर्ग समीकरण आहे ते अगोदर आपण जसंच्या तसं लिहून घ्यायचं। kx वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0। आता x ची जी किंमत दिलेली आहे x बरोबर 5 ही किंमत आपण समीकरणामध्ये भरायची आहे, म्हणून ही किंमत वर्ग समीकरणामध्ये ठेवू। ओके, तर काय होईल बघा, हा जो k आहे तो जसाच्या तसा आला, त्यानंतर x चा वर्ग आहे। आता इथे x ची किंमत आहे 5 म्हणून आपण काय लिहायचं 5 चा वर्ग, त्यानंतर वजा 14 गुणिले x, तर x आहे 5 म्हणून गुणिले 5 वजा 5 बरोबर 0। मग पुढे काय होईल, 5 चा वर्ग आहे 25, त्यामुळे इथे 25 गुणिले k 25k, त्यानंतर 14 पंचन 70 वजाचं चिन्ह म्हणून वजा 70, हे वजा 5 जसेच्या तसे आले बरोबर 0। मग पुढे काय होईल बघा, हे 25k जसेच्या तसे येणार, त्यानंतर वजा 70 वजा 5, दोघांचंही चिन्ह समान आहे, समान चिन्ह पुढे आलं आणि संख्यांची काय होणार बेरीज होणार, 70 आणि 5 यांची बेरीज झाल्यावर 75 झाले बरोबर 0। म्हणून 25k आणि हे जे वजा 75 आहे ते जर डायरेक्टली आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेले तर वजाचे ते अधिक होतील, म्हणून इथे अधिक 75, म्हणून k बरोबर हे 75 जसेच्या तसे आले आणि हे जे 25 गुणिले k आहेत, हे 25 जेव्हा बरोबर चिन्हाच्या पलीकडे जातील तेव्हा ते भागिले 25 होतील, म्हणून छेद 25। तर आता इथे 25 ने भाग जातोय, 25 एके 25 आणि 25 त्रिक 75, म्हणजे k ची इथे आपल्याला किंमत किती मिळते, तर k बरोबर 3। तर ही जी k ची किंमत मिळालेली आहे त्या किमतीला आपण बॉक्स तयार करून घ्यायचा। आपल्याला इथे k ची किंमत शोधायची होती, बरोबर, इथे k ची किंमत काढायला सांगितली होती आणि k ची किंमत आपल्याला इथे मिळालेली आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला इयत्ता 10वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 10वी असा मेसेज करा। तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।